जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की बाळराजे गडावर मोठे होत आहेत। वाढत्या वयाप्रमाणे गडावरील बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून महाराजांनी चालविले कामकाज ते बघत होते। महाराजांचे अंगचे रक्तच त्यांना खूप काही शिकवून जात होते। कारतलब खानाच्या उंबरखिंडीचे वर्णनही येथे केलेले आहे। तसेच संगमेश्वरावर तळ ठोकून असणारे तानाजी मालुसरे यांच्या छावणीवर सूर्याजी सुर्वे हल्ला करतात। ही खबर राजांना मिळते तेव्हा राजे सूर्याजी सुर्वे म्हणजे शृंगारपूरवर तुटून पडतात। सूर्याजी सुर्वे पळून जातो, मात्र त्याचा दिवाण पिलाजीराव शिर्के यांना तानाजी मालुसरे बंदी करतात। ते मोठे तलवारबाज आणि इमानी असतात। मालुसऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देताना राजे पिलाजीरावांच्या इमानाचं कौतुक करतात। बंदी असलेल्या पिलाजीरावांना राजांचं असं कौतुकाचं बोलणं अपेक्षित नव्हतं, म्हणून ते महाराजांच्या पायावर डोकं ठेवून महाराजांना शरण येतात। शत्रूला मित्र कसं बनवायचं हे यातून दिसून येतं। पिलाजीरावांच्या 2 मुलांचेही वर्णन येथे आलेले आहे। एक गणोजी आणि एक राजऊ म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंचा उल्लेख पण येथे केलेला आहे। पुढे महाराज शृंगारपूरची मनसब ही पिलाजीरावांना सुपूर्द करतात। आता या पुढील भाग आपण कंटिन्यू करूया। राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठवली। गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या। गड उतरंडीवरचा झाड झडोरा पानधारांत न्हावून निघू लागला। शंभू बाळांना संगती घेऊन राजे दख्तरखान्याचा जाबता जातीनिशी नजरेखाली घालू लागले। लोहार मेटेवर भाल्यांच्या इंगळावर तावून निघणारी आणि घन ठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले। वरून पाऊसधारा कोसळत होत्या। राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घोंगावत होता। लाल महालात शिरलेला हिरवा सर्प शास्ताखान। आषाढ हटला, श्रावणाचे सरते दिवस आले। ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले। वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उध ग अंबे उध च्या बेभान रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या। रणहलग्यांवर लेझमांचे ताफे नाचत खेळी करत होते। टाळी चापाच्या काठ्या संबळी घुमवीत होत्या। रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या। भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या। ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते। उदकेकार उसळत होते। उदे ग अंबे उदे। मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून गडाखालच्या राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते। मूत शिकणी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सीता बांधली होती। मराठी मुलखात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती। रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली। मुरदाडांना माती मोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडेपणाचा चेवताव चढविणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजविलेली मत्तमर्दिनी, भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी, बिड्डलाला बुडविलेली बलशाही बिहडिनी, न्यायी जगाला जाणणारी जगवणारी जयवंती जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली। शंभू बाळासह गड पायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले। मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला। जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले। ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसांभार उगारलेली पायाखाली महिषासुर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले। पुढे होत राजांनी आणि शंभूंनी जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला। राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला। ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले। उध ग अंबे उदे, हर हर महादेव चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला। पालखी गडाजवळ चढून आली। जिजाबाईंनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची
खणा नारळांनी उटी भरली. शुभ मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरवणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेलं, ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे, तुमची आमची साऱ्यांची, तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रवणसरी हे दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र धुई धुई करीत घंगाळात डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुगड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उदे ग अंबे उदे च्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ महाराजांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफळ चढवले होते. पिळदार पगडी, घोळदार डौर आणि चुनीदार चोळणा असा पेहराव घातलेला गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवडकं, तुंतुनं, डोक्यावर करंजेल घेतलेले टेंभे सदरेच्या कोनाड्यात फरफरत होते. राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरत धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. सभर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांकडे आणि बाळराजांकडे बघू लागले. त्या दोघांना पितापुत्रांनी जगदंबेच्या भूत्यांचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाववेडे भक्तपण. राजे बाळशंभूसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला. मुद्रा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करूया, आपण तो नाचवाय पाहिजे धनी. जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्यांच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळाने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या डोक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवडकं तुंतुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवराखालचे त्यांचे अंग रसरस सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियाना सगट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाठखण्यातून पांढरी धोट घोडी सुसाट धावतायत असं त्यांना क्षणभर वाटलं. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं. त्या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतंय, पेटतं, आमच्या नसा नसा दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यांतील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फर करता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थयथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आंबाचे हे असले रूप त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता.
पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे बघितले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू, असे चौकात या. शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांचा छोटेखानी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे, आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टव करून बघू लागली. गोंधळाने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत चोततावाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या उजवीकडे बघितलं. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला, भवानी राजा उद उद. आणि त्या बालरुद्राच्या हातातील 5 पेटी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हाताचा पोत नाचवू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभो चौफेर थैथै नाचत पोत घुमवू लागले. त्यांच्या रसरशीत ओठ रोमांचक उद्गार घुमवत होते, जय भवानी राजा उद 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 उद. फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कडाकड मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर 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 महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असं त्यांना वाटू लागलं. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला. शंभू बाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभू बाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळत राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डोरांवरून फिरू लागला. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की गडावर भवानी मातेची आराधना कशी केली जात होते याचे वर्णन येथे आहे. गोंधळाचा विधी आणि त्यावेळचे भक्तिमय वातावरण येथे चित्रित करण्यात आलेले आहे. प्रतापगडावर माता भवानीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. आज तसं तिथीनुसार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना क्रूर औरंग्याने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. असंख्य मरण यातना सहन करून महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं होतं. प्रत्येक जखमेबरोबर त्यांचा निश्चय अधिक दृढ होत गेला. त्यांचे बलिदान केवळ एका राजाचा मृत्यू नव्हता, तर तो स्वाभिमान आणि धर्मासाठी दिलेले सर्वोच्च लढा होता. औरंगजेबाला वाटले की संभाजी महाराजांना संपवलं तर स्वराज्यही संपेल. पण या उलट स्वराज्यातील प्रत्येक मावळा संभाजी बनून लढू लागला. तब्बल 27 वर्ष मराठ्यांनी निकराने स्वराज्य लढते ठेवले आणि शेवटी औरंगजेबाचा दख्खनेतच अंत झाला. अशा या धर्मवेड्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.